सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। शिवछत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचारापासून तसुबाट न राहता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला, स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे, तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही 12 तारखेला निघेल। त्या अनुषंगाने ही वैचारिक लढाई आहे, त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला। वैचारिक लढाई, सिद्धांतावरती लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे का असेल त्याला सामोरं जायचं असतं। विजय शिवतारे म्हटले की शिंदेंना अडचणीत आणायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही माझी उमेदवारी रद्द केलेली आहे। तुमचा काही संपर्क झाला आहे का या सर्व वादांनंतर? नाही, विजय शिवतारेंचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहेत। मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काय भावना व्यक्त करायच्या असतात ते केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो। तर सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उर्वरित उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेच्या दरम्यान विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं स्वागत देखील सुनील तटकरे यांनी केलं आहे। विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती धर्म पाळत सुनेत्रा पवार। अंतिम उत्तर काय आहे तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं अंतिम कोण आहे? निलेश लंकेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी झालेली आहे। 2 दिवसापूर्वी तुमच्या पक्षात होते। असं आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असतं आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही। आज आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले, आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं, त्यांच्या घरातली एक व्यक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये गेली। त्यामुळे निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात। त्यामुळे निलेश लंकेंनी तिकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काय फार काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही। ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू असते। पहिल्यापासून म्हणणं असं होतं जेव्हा तुमच्या गटात होते तेव्हापासून की शरदचंद्र पवारांसोबत राहणं योग्य आहे, पण भविष्याचा विचार करता आम्ही अजित पवार गटासोबत जातो आहे का गेलो आहे। मग ठीक आहे ना, मग त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया आहे? पण आता ते राजीनामा दिलेला आहे, सूची जो है आप बताएंगे, आपने सूची जारी कर रहे हैं, कितने नाम की सूची आज जारी करेंगे? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 2 नाम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा जी ने घोषित किए थे। रायगढ़ से स्वयं मैं सुनील तटकरे और शुरू से शिवाजीराव आढळराव पाटिल। आज दोपहर को ही मैंने एक बात साफ की है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की कांग्रेस पार्टी की तरफ आई थी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी रासप को वो जगह दी है और महादेव जी जानकर वहाँ से चुनाव लड़ेंगे। अभी मैंने घोषित किया है कि बारामती से सुनेत्रा वैनी अजीत पवार ये वहाँ के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की उम्मीदवार है। इसके अलावा सर देखते हैं कि निलेश लंके जो कभी आपके साथ थे वो साथ छोड़कर भाग गए, उनकी भी उम्मीदवारी पहले ही घोषित हुई है। ये जो बदल है आने से आपके पास आते वक्त की भाषा और आप वहाँ जाने की बात, क्या लगता है कि निलेश लंके विजयी हो पाएगा जैसे कि स्थिति आप देखते हैं? मैं इतना ही दावा यहाँ पे करता हूँ, मायावती के उम्मीदवार जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर सुजय विजय पाटिल, भारी वोटों से वो जीत कर आएंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जिताने के लिए वहाँ लगाएगी। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी संदर्भात सुनील तटकरे यांनी घोषणा केलेली आहे। सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, त्यामुळे बारामतीमध्ये आता नणंद भावजय लढत होणार आहे याबाबतची सविस्तर स्पष्टता आता आलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।